नमस्कार. आपल्या भगवद्गीता समजून घेण्याच्या या प्रवासात आपले स्वागत आहे. आज आपण पहिल्या अध्यायातील 14वा श्लोक घेऊन आलो आहोत. काल आपण श्लोक 13 मध्ये पाहिलं की संपूर्ण रणांगणात शंख, नगारे, ढोल यांचा आवाज घुमला आणि सगळे योद्धे युद्धासाठी सज्ज झाले. पण आजचा श्लोक विशेष आहे, कारण यात प्रथमच आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा शंखनाद ऐकतो. या श्लोकातले प्रतीक आणि त्यातून मिळणारी जीवन शिकवण आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. संस्कृत श्लोक. ततः श्वेतेर्युक्ते महती स्यन्दने स्थितो माधवा पांडवाश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मतु. म्हणजे पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या दिव्य अशा रथात उभे राहून भगवान श्रीकृष्ण म्हणजेच माधव आणि अर्जुन म्हणजेच पार्थ यांनी आपापले दिव्य शंख फुंकले. कल्पना करा, रणांगण तयार आहे, हजारो शंख वाजले, नगारे दणाणले आणि त्या क्षणी सर्वांच्या नजरा एका दिशेला खिळतात. श्वेत घोड्यांचा तेजस्वी रथ, ज्यात श्रीकृष्ण सारथी आणि अर्जुन योद्धा आहे. भगवान श्रीकृष्णाने आपला दिव्य शंख पाश्चजन्य फुंकला आणि अर्जुनाने आपला देवदत्त शंख वाजवला. त्या आवाजाने संपूर्ण रणांगण दणाणून गेले. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा शंखनाद म्हणजे केवळ युद्धाची तयारी नाही, तर धर्मासाठी सज्ज झालेला संकल्प होता. या श्लोकाचा अर्थ हा फक्त कुरुक्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर आपल्या जीवनातही याचा खोल अर्थ आहे. श्वेत घोड्यांचा रथ म्हणजे पवित्रता, शुद्ध विचार आणि योग्य मार्गांचं प्रतीक आहे. जीवनात योग्य दिशेने जाण्यासाठी आपले विचार शुद्ध असले पाहिजेत. श्रीकृष्ण सारथी म्हणजे आपल्याला सांगतात की आयुष्यातील रथाला योग्य मार्गदर्शक हवा. श्रीकृष्णासारखा गुरु, चांगले मित्र, योग्य विचार हे आपल्या जीवनाचे सारथी बनले तरच आपण यशस्वी होतो. अर्जुन योद्धा म्हणजे प्रत्येक माणूस अर्जुनासारखा आहे. आपल्याकडे क्षमता आहे, पण मार्गदर्शनाशिवाय ती शक्ती व्यर्थ जाते. शंखनाद म्हणजे हे फक्त आवाज नाही, तो संकल्प आहे, धैर्य आहे, स्वतःला आणि इतरांना प्रेरणा देण्याचा मार्ग आहे. आपल्या आयुष्यात कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी संकल्पबद्ध होणं हेच खरं शंखनाद आहे. या श्लोकातून आपल्याला अनेक शिकवणी मिळतात, जसे की जीवनात मार्गदर्शन आवश्यक आहे. जसं अर्जुनाला श्रीकृष्ण सारथी होते, तसंच आपल्यालाही गुरु, योग्य विचार आणि सत्कर्म हवेच. धर्मासाठी नेहमी सज्ज व्हावे. युद्ध असो वा जीवन, जर तो मार्ग धर्माचा असेल तर निर्धाराने त्यात उतरलंच पाहिजे. आत्मविश्वासाने सुरुवात करावी. शंखनाद म्हणजे आपल्या आतल्या शक्तीला जागं करणं. कोणतंही ध्येय साध्य करायचं असेल तर सुरुवात आत्मविश्वासाने करावी. रथातील सारथी आणि योद्धा यांचा समन्वय. रथ चालवतो सारथी, पण लढतो योद्धा. आपल्या जीवनातही आपलं मन सारथी आहे आणि शरीर योद्धा आहे. दोघांमध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. ते संतुलन असेल तरच आपल्याला यश मिळतं. तर श्रोते हो, श्लोक 14 आपल्याला शिकवतो की जीवनाच्या रणांगणात शुद्ध विचार, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास या 3 गोष्टी असल्या की आपण कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. जसा अर्जुनाने श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली संकल्प केला, तसंच